राम राम मंडळी. सकाळी सकाळी म्हणजे अगदी मॉर्निंगला हे सजना नावाचा पिक्चर पाहून आलो. सजना कशी आहे रंगीत कलरफुल फ्रेम. हां. आणि हे टायटल जेवढं कलरफुल आहे तेवढाच पिक्चर सुद्धा कलरफुल आहे. कारण दिग्दर्शक जो आहे तोच मुळात कलरफुल माणूस आहे. कारण तो पेंटर आहे पेंटर आणि साधासुधा पेंटर नाही. इंटरनॅशनल लेव्हलचा पेंटर आहे आणि विशेष म्हणजे मराठी माणूस आहे. म्हणजे या माणसाच्या पेंटिंग शशिकांत धोत्रे जे डायरेक्टर आहेत त्यांच्या पेंटिंग ओबामाच्या घरात सुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही आता विचार करा की बाबा ते पेंटर कसे असले पाहिजे. आता त्याचा आला पिक्चर सजना. मग त्याला वाटलं का आता कलरफुल पिक्चर आला पाहिजे. त्यामुळं चित्रपटाची प्रत्येक फ्रेम जर तुम्ही पाहसाल म्हणजे सिनेमॅटोग्राफी कॅमेरा वर्क आपण जे म्हणतो ते जबरदस्त आहे. म्हणजे कलर आणि गिलर आणि खतरनाक कार्यक्रम त्यानं तिथं केलेला आहे. आणि चित्रपटाचं संगीत जे आहे म्युझिक गाणे गिने मसाल जबरदस्त. म्हणजे तिथं बी चित्रपट पैकीच्या पैकी मार्क घेऊन जाते. चित्रपटामधले कलाकार जे आहेत ते सगळे नवखे आहेत. पण तरीसुद्धा प्रत्येकानं चांगली ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे लीडला जे येतं त्याची ते ॲक्टिंग जबरदस्त आहे. हिरोईन जी आहे तिच्यामध्ये आपल्याला थोडी सैराटमधल्या आर्चीची झलक दिसते. सैराटमधल्या आर्चीची म्हणजे तुम्ही आता विचार करा की कशा प्रकारची ॲक्टिंग तिनं तिथं केली असेल तर. म्हणजे ग्रामीण भागातला एक पिक्चर आहे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पिक्चर पाहायला पाहिजे असं मी म्हणाल. कारण प्रत्येकाचं म्हणजे आपल्याला असं वाटत असते की जे पोरं आहेत की पी-एस-आय झालं पाहिजे पी-एस-आय. कारण पी-एस-आय झाल्याच्या नंतर काय काय बदल आपल्या जिंदगीमध्ये होतेत ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. परंतु पिक्चर पाहिल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की काय काय बदल होऊ शकतात. म्हणजे मामा जर समजा म्हणत असेल की ही पोरगी तुला देत नाही, पण पी-एस-आय जर समजा भाचा झाला तर लगेच मामा दुसऱ्या दिवशी दारात येऊन उभा राहते की करता का ही पोरगी. हां. त्या एकंदरीत प्रकारचं म्हणजे मी काय जास्त डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला सांगणार नाही का पिक्चरमध्ये काय आहे कसं आहे. पण ती MPSCची एक्झाम आहे, आपल्या कॉलेजची नाही. माहिती आहे मला, सोपं नाही. तुझा सजना PSI झाला म्हणून समज एक जागा कन्फर्म काय पण होती. एकंदरीत खतरनाक पिक्चर झालेला आहे. आता सगळे ॲक्टर नवखे असल्यामुळं कसं काही काही ॲक्टरची ॲक्टिंग जी आहे म्हणजे जे साईड ॲक्टर आहेत म्हणजे काही काही प्रत्येकाचे नाही बरं. काही काहींचं आपल्याला असं वाटतं की बाबा ॲक्टिंगमध्ये आणखीन थोडीशी इम्प्रूव्हमेंट त्यांना करता आली असती. पण प्रत्येकाने चांगला परफॉर्मन्स देण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत आपला मिठ्ठू मरत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच असते की बा मिठ्ठू मेला नाही पाहिजे. बऱ्याचदा आता मी काय करतो रिव्ह्यू जे आपण केलेले आहेत ते एका आठवड्यानंतर जसा मी पिक्चर पाहीन तशी मी करत होतो. पण म्हणून मी म्हटलं की बा पहिल्याच दिवशी पिक्चर पाहायचा आणि रिव्ह्यू सांगायचा. म्हणजे जे लोक खरंच उत्सुक आहेत पिक्चर पाहण्याच्या बाबतीत ते मग पाहता येईल ना पिक्चर थिएटरमध्ये जाऊन. आणि मॉर्निंगमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता शो. म्हणजे आणखीन थोडंसं तुमचं स्वस्तात होते. तर शो बघा सजनाचा जवळच्या थिएटरमध्ये आणि पिक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा. ठीक आहे. सजना डायरेक्टर शशिकांत धोत्रे.